नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. 3 एप्रिल 1980 साली 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. पण त्या दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्राने हे नाव प्रत्येक क्षणाला घेतलेलं आहे. 1680 नंतर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला घेतलेला आहे. त्यांचा विचार प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाला आठवण्यात आलेला आहे. आणि आजही 3 एप्रिल आहे. या निमित्ताने मी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे की शिवाजी महाराजांच्या विचारांचे नेमके शत्रू कोण आहेत. याचं कारण असं आहे की फेसबुक असो, सोशल मीडिया असो किंवा अन्य व्यासपीठावरून शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती कुठे ना कुठे संकुचित करण्याचा प्रयत्न केला जातोय काय, अशा प्रकारचे वक्तव्य पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि याच विषयावर मी चर्चा करणार आहे. या चर्चेत मिलिंद एकबोटे, नामवंत विचारवंत, श्रीमंत कोकाटे, विचारवंत नामवंत संभाजी ब्रिगेडचे नेता या चर्चेत सहभागी होत आहेत. मी एकूण दोघांची बाजू ऐकून घेणार आहे की नेमका काय इतिहास आहे, काय मुद्दे आहेत आणि जी चर्चा होते त्याच्यातून काही मार्ग काढता येतो का. या सगळ्यांशी चर्चा करण्याच्या आधी एक छोटा रिपोर्ट पाहूया. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही असं होणार नाही. मग तो कोणत्याही जातीचा असो की धर्माचा. शिवाजी म्हटलं की अंगावर रोमांच उभे राहतात. महाराजांचं कर्तृत्वच मोठं. मोगलांच्या तावडीतून रयतेला सोडवताना त्यांनी सर्वांची साथ घेतली. जे आले ते आपले, नाही आले ते शत्रू म्हणत त्यांनी स्वराज्य मिळवलं. स्वराज्याच्या आड जो आला त्याला आडवं करत रायगडावर झेंडा फडकवला. या लढाईत त्यांनी आपल्या नातेवाईकांनाही क्षमा केली नाही. म्हणून ते खरे रयतेचे राजा होते. महाराजांनी जे डावपेच आखले त्याची चर्चा संपूर्ण जगात होते. त्यांनी जो विचार मांडला त्यावर देशातली राज्य कारभार करतात. पण इतकं असतानाही महाराजांच्या इतिहासावर उलटसुलट चर्चा होते. महाराज काही समाजाच्या विरोधी होते असा प्रचार फेसबुकवरून केला जातो. महाराज एकाच समाजाचे होते असं बिंबवलं जातं. संभाजी ब्रिगेड महाराजांना सर्व धर्म समावेशक मानते. गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक शिवाजी कोण होता याची विक्री लाखोंनी होते. पण याच पुस्तकावर टीकाही होते. ठाण्यात शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमावर आक्षेप घेत कार्यक्रम रद्द केला जातो. याचाच अर्थ शिवाजी महाराजांचा विचार कोणाच्या विरोधात होता का असा भास निर्माण होऊ शकतो. खरे शिवाजी महाराज कळले तर काहींना तोटा होईल अशी भीती वाटण्यास वाव आहे. म्हणून तर महाराष्ट्राला खरे शिवाजी महाराज कळणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. जग बदललंय. एखादा बदल होत असताना खरा इतिहासही माहीत असणं खूप आवश्यक आहे. कारण खरा इतिहासच चांगले बदल घडवू शकतो. म्हणून तर महाराजांची शिवशाही कशी होती हे कळणं महत्त्वाचं आहे. नव्या पिढीला इतिहास नीट कळला तरच राजांची शिवशाही प्रत्यक्षात उतरेल, अन्यथा ती फक्त इतिहासच राहील. म्हणूनच महाराजांची शिवशाही कशी होती ही सर्वसामान्य नागरिकांना कळणं आवश्यक आहे. नवीन पिढीला जर इतिहास नीट कळला तरच महाराजांची शिवशाही प्रत्यक्षात उतरेल, अन्यथा ती फक्त इतिहासच जमा होईल. प्रथमेश मोरे, जय महाराष्ट्र. एक छोटा रिपोर्ट पाहिलेला आहे. मी चर्चा करण्याचं कारण इतकंच आहे की शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो प्रेरणा देणारा आहे, अंगावर रोमांच उभा करणारा आहे, या महाराष्ट्राला पुढे नेणारा आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पुढे नेणारा आहे, प्रत्येक नागरिकांची काळजी घेणारा हा इतिहास आहे. कारण शिवाजीराजांची जी विचारधारा आहे ती सर्वांसाठी होती. असं असताना काही विशिष्ट पद्धतीने त्यांची प्रतिमा वेगळी बनवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होतो आहे आणि त्याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. मी श्रीमंत कोकाटे यांच्याकडे जातो. कोकाटेजी, मला सांगा की ज्या प्रकारे शिवाजीराजांनी राज्य केलं, शिवशाही त्यावेळेला मानत होते, ती नेमकी शिवशाही आत्ताच्या महाराष्ट्रात नव्या पिढीला माहिती आहे? आत्ताच्या पिढीला छत्रपती शिवाजीराजांचा खरा इतिहास माहिती नाही. प्रथमतः छत्रपती शिवाजीराजांचा स्मृतिदिन 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू झाला. त्यानिमित्तानं, स्मृतिदिनानिमित्तानं मी छत्रपती शिवाजीराजांना विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास भव्य, दिव्य आणि उत्तुंग असा इतिहास आहे. महाराजांचा इतिहास परिवर्तनाचा, बदलाचा, मानवमुक्तीचा, स्त्री स्वातंत्र्याचा, धर्मनिरपेक्षतेचा इतिहास आहे. पण आज जी कथेतून, कादंबरीतून, नाटकातून, चित्रपटातून, पाठ्यपुस्तकातून जी शिवाजीराजांची प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे ती इतिहासाला धरून नाही, अत्यंत अवास्तव, चुकीच्या पद्धतीनं इतिहास आज मांडला जातो. आणि लहान मुलांवरती किंवा तरुण मुलावरती जो प्रभाव असतो तो माध्यमांचा प्रभाव असतो, तो नाटकाचा प्रभाव असतो, तो चित्रपटांचा प्रभाव असतो.
त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये तरी बरं आहे की संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, वेगळ्या ज्या संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पुण्यातील राष्ट्रसेवा समूह राहुल पोकळेंची, अशा काही ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून सत्य इतिहास, खरा इतिहास लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम मोठ्या प्रमाणात काही सुरू लोक आहे. इतिहास चुकीचा सांगतात असं तुमचं म्हणणं आहे. हा एकदा तुम्ही चुकीच्या काय नेमकं सांगतात चुकीचं, म्हणजे काय? छत्रपती शिवाजीराजांची जी प्रतिमा आहे ती खरं तर मानवतावादी प्रतिमा आहे, धर्मनिरपेक्ष प्रतिमा आहे. शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे अशी छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा आहे. शिवाजीराजांनी आपल्या सैनिकांना आदेश दिले होते की धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूचे जरी असली तरी त्यांचा सन्मान केला पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये किंवा गेली 100 वर्षापासून शिवाजीराजांची जी प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे, एकतर ते मुस्लिम विरोधात होते अशा पद्धतीची प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपल्याकडे पाहिलं की दलितांवरती हल्ले झाले, मशिदीवरती हल्ले झाले, मुस्लिमांवरती हल्ले झाले, की जे शिवाजी महाराज कधी दलित विरोधी नव्हते, कधी मुस्लिम विरोधी नव्हते, पण अशा पद्धतीची प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे. चला ठीक आहे. मिलिंद एकबोटे या चर्चेत सहभागी होत आहेत. मिलिंदजी, काय वाटतं की शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे आत्ताच्या घडीला किंवा जो इतिहास लिहून ठेवला आहे तो चुकीच्या पद्धतीने सांगितला जातोय, आणि जसं श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलं की नव्या पिढीला हा इतिहास योग्य प्रकारे सांगितला जात नाही, काय वाटतं तुम्हाला? श्रीमंत कोकाटे जे काय सांगतात त्या सगळ्या गोष्टी या इतिहासाच्या जे काय आधार आहेत, इतिहासाच्या ज्या बखरी आहेत, ऐतिहासिक साधनं आहेत, त्यांच्याशी विसंगत असं बोलतात. आणि शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे तो धर्मरक्षणाचा इतिहास आहे, राष्ट्ररक्षणाचा इतिहास आहे. आणि त्या काळचे जे जुलमी मुस्लिम राज्यकर्ते होते त्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला आणि त्या जुलमी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पकडीतून हिंदूंचं रक्षण करण्याकरता जे त्यांनी जबरदस्त असे प्रयत्न करून दाखवले, त्याचा इतिहास आहे हा. संघर्षाचा इतिहास आहे आणि संघर्षातून मिळालेल्या यशाचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या सगळ्या जीवनामध्ये मानवता होतीच, कारण शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे अत्यंत कडवे अभिमानी होते आणि प्रत्येक हिंदू हा मानवतावादी असतोच. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या जीवनामध्ये कोणावरही कधी अन्याय केला नाही, परंतु ज्यांनी हिंदू धर्मावर अन्याय केला त्यांचा अन्याय कधी खपून सुद्धा घेतला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रीमंत कोकाटे जे सांगतात की धर्मनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षता हा आजकालचा शब्द आहे. हा आजकालचा शब्द शिवाजी महाराजांच्या कार्याला चिटकवण्याचं कारण काय? हिंदू धर्म हा इतर सर्व धर्मांचा आदर करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. चला ठीक आहे, मुस्लिम धर्माची ठीक आहे तशी ओळख नाही. एक मुद्द्यावर आपण बोलूया. मिलिंदजी, तुम्ही ऐकलं श्रीमंतजी की ओके. त्यांनी जो मला फक्त मुद्दे त्यांच्या एकाच गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे. हां तेवढा फक्त तुम्ही संदर्भ विचारात घ्यावा अशी विनंती आहे. हां बोला. की ते म्हणाले की शिवाजी महाराजांनी सांगितलं की सगळ्या धर्मांच्या धर्मस्थळांचा आदर करा. असं घडलेलं नाहीये. मुसलमानांनी हिंदूंची देवळं तोडली आणि मशिदी बांधल्या, आणि ज्या वेळेला मुसलमानांनी हिंदूंचा अनादर केला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मुसलमानांची सुद्धा गाय केलेली नाही. शिवभारत हा अस्सल शिवाजी महाराजांच्या काळातला संस्कृत ग्रंथ, शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलचं सगळ्यात अस्सल विश्वसनीय साधन त्याच्यामध्येच म्हणलेलं आहे कवींद्र परमानंद नेवासकरांनी की कल्याण आणि भिवंडीच्या मशिदी शिवाजी महाराजांनी तोडल्या म्हणून अफजल खानाचं आक्रमण शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावर झालं. चला ठीक आहे, मी येतो. चला ठीक आहे, मुद्दा तुमच्या लक्षात आला मला. श्रीमंत कोकाटेजी बोला. त्यांनी ते म्हणतात की त्यावेळेला धर्मरक्षणासाठी ही लढाई होती, त्यांचा संघर्ष होता. जी छत्रपती शिवाजीराजांची प्रतिमा ब्राह्मणी इतिहासकारांनी निर्माण केलेली आहे, ती शिवाजीराजांची प्रतिमा हिंदू मुसलमान संघर्षाची प्रतिमा उभी केलेली आहे की जी इतिहासाला धरून नाही. एवढं मात्र नक्की की छत्रपती ते जे दाखला देत आहेत त्या ग्रंथाचा त्याच्यामध्ये ते दादांत खोटं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जे आक्रमण अफजल खानाने केलेलं होतं त्याचं कारण राजकीय आहे. कारण जावळी प्रतापगड परिसर छत्रपती शिवाजीराजांनी जिंकलेला होता आणि तो जिंकलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी विजापूर दरबारामध्ये शपथ घेऊन अफजल खान निघालेला होता.
शिवाजीराजांचा जो संघर्ष अफजलखानाच्या विरुद्ध होता, औरंगजेबाच्या विरुद्ध होता, दिलेर खानाच्या विरुद्ध होता, अर्थात आदिलशाही आणि मोगलांच्या विरुद्ध शिवाजीराजांचा संभाजी संघर्ष भगत मी होता. येतो तुमच्याकडे, तुम्ही ऐका श्रीमंत कोकाटे आणि मिलिंद एकबोटे काय म्हणतात ते बोला. कोकाटे. शिवाजीराजांचा संघर्ष आदिलशाही विरुद्ध आणि मोगलांच्या विरुद्ध होता, औरंगजेबाच्या विरुद्ध होता, दिलेर खाना विरुद्ध होता आणि अफजल खानाच्या विरुद्ध देखील होता. पण तो संघर्ष राजकीय संघर्ष होता, तो धार्मिक संघर्ष कधीही नव्हता. मध्ययुगीन काळातील लढाई ही धार्मिक लढाई नव्हती, ती राजकीय लढाई होती. याला काय म्हणजे याला काय उदाहरण हो, दाखला काय देऊ शकता? कितीतरी पुरावे आहेत. यांनी सांगितलं शिवाजीराजांनी मशीद पाडली, पण त्याच शिवाजीराजांनी पुण्यामध्ये शिवाजीनगर, भांबुर्डा या ठिकाणच्या मशिदीला इनाम दिल्याची नोंद आहे. इंदापूर, उरुळी कांचन, खेड शिवापूर या ठिकाणच्या मशिदीला देणग्या दिल्याच्या नोंदी आहेत शिवाजीराजांनी. आणि छत्रपती शिवाजीराजांच्या दरबारामध्ये अनेक मुस्लिम अधिकारी होते. दर्या सरंग दौलत खान हा छत्रपती शिवाजीराजांच्या आरमार दलाचे प्रमुख होते. काजी हैदर शिवाजीराजांचे खासगी वकील होते. छत्रपती शिवाजीराजांचे एकूण 31 अंगरक्षक होते, त्यातले 12 अंगरक्षक मुसलमान होते. महाराज जर मुसलमानांचे शत्रू असते, मुसलमान शिवाजीराजांचे शत्रू असते, तर 12 अंगरक्षक मुसलमान नेमले असते का? छत्रपती शिवाजीराजांचं जगातलं पहिलं चित्र पुरंदर तहाच्या प्रसंगी मीर मोहम्मदने भेटल्यानंतर प्रथमदा रेखाटलं, ज्या छत्रपती शिवाजीराजांच्या आग्र्याच्या म्हणजे कैदीतून मशिदींना इनाम दिलं याचा अर्थ तुम्ही काढताय की ते कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते. संभाजी मी तुम्हाला थोडं थांबवतो, म्हणजे नंतर तुमच्याकडे येतो. मिलिंदजी थोडक्यात उत्तर द्या की जर ते एखाद्या धर्माच्या विरोधात होते किंवा असं जर असतं तर इतर धर्माच्या मंदिराला, मशिदीला असं इनाम देण्याचं कारण काय होतं? मिलिंदजी. श्रीमंत कोकाटे किती खोटं बोलतायत आणि किती विसंगत बोलतायत ते लक्षात घ्या. ते म्हणतायत की अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची लढाई राजकीय होती. अफजल खानाने भवानी मातेची मूर्ती तोडली, हे सगळ्या महाराष्ट्राला नाही सगळ्या जगाला माहिती आहे. आणि ज्यांनी भवानी मातेची मूर्ती तोडली त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या मनात प्रचंड असा राग होता, क्रोध होता. आणि जिजामातांनीच त्याला आदेश दिला होता की तुझ्या मोठ्या भावावर ज्यांनी अन्याय केला त्याचा सूड उगव तू, असं सांगितलेलं होतं. आणि भवानी मातेची मूर्ती ज्यांनी तोडली त्याला तू मारून टाकलं पाहिजे असं सांगितलं. आणि याच्यातून शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या विरुद्ध यश मिळवण्याची प्रेरणा मिळालेली आहे. श्रीमंत कोकाटे या ठिकाणी अत्यंत खोटं बोलतायत. चला ठीक आहे. दुसऱ्या गोष्ट मी जे सांगितलं ते पुन्हा रिपीट करतो की ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची मंदिरं तोडली आणि मशिदी केल्या ती सगळी मंदिरं शिवाजी महाराजांनी पुनर्स्थापना केलेली आहे. आणि शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षण केले. शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या मशिदीला इनाम दिला असेल, परंतु त्या हिंदूंची मंदिरं पाडून उभे राहिला नसतील म्हणून इनाम दिला असेल. शिवाजी महाराज इतर धर्माचा आदर करत होते. शिवरायांची परंतु पत्र जे आहेत, हिंदू धर्माचा द्वेष 200 करतील, पत्र आहेत, त्यांना यात त्यांची इनाम काय दिल्याची त्यांनी पत्र केलेलं आहेत नाही. महाराजांची. नाही पण मिलिंदजी, इनाम दिलं असेल की दिलं काय नेमकं आहे? दिलं तर दिलं, इनाम दिलं तर दिलं, परंतु इनाम का दिलं तर त्या ठिकाणी मुसलमानांनी मोकळ्या जमिनीवर मशीद बांधली. शिवाजी महाराज हे सच्चे हिंदू होते, प्रत्येक धर्माचा ते आदर करायचे. त्यांनी प्रत्येक धर्माचा ते आदर करायचे असं तुम्हीच म्हणता. ठीक आहे मिलिंदजी, मी तुमच्याकडे नंतर येतो. चला संभाजी भगत, तुम्ही एक खूप छान नाटक लिहिलंय, म्हणजे अत्यंत सुंदर नाटक, लोकांना आवडलेलं. प्रत्यक्षात शिवाजी आणि त्यांची विचारधारा काय. तुम्ही मिलिंद एकबोटेंचं म्हणणं ऐकलं, श्रीमंत कोकाटेंचं म्हणणं ऐकलं. काय वाटतं तुम्हाला मिलिंद एकबोटेंनी जे मुद्दे उपस्थित केले आणि कोकाटेंनी जे मुद्दे उपस्थित केले त्यावर? संभाजी बोला. लोकांबरोबर चर्चा केली पाहिजे की ज्यांना काही म्हणजे शिवाजी खरेखर समजून घ्यायचा आहे. आता ज्यांना शिवाजी फक्त द्वेषासाठी वापरायचा आहे आणि ज्यांना फक्त एक धर्मद्वेष उभा करून दंगली घडवायच्या आहेत, त्यांच्याबरोबर विलास खरोखर मला वाटतं चर्चा करण्यात मला काही मुद्दा वाटत नाही. कारण श्रीमंत कोकाटे जे म्हणतायत त्याला काही ना काहीतरी एक अभ्यास करून एक पुरावा आहे. आणि ज्यावेळेला शिवाजी अंडरग्राऊंड आम्ही करत होतो त्यावेळेला आम्ही सर्वांशी चर्चा केली, त्याबरोबर आम्ही श्रीमंत कोकाटे यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केलेली आहे. आम्हाला जो शिवाजी समजला तो शिवाजी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामधल्या तळागाळातल्या लोकांचा प्रतिनिधी, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमधनं सैन्य बांधून या देशाला जे जे लुबाडत होते, ते हिंदू असोत की ते मुसलमान असोत, त्यांच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं शस्त्र घेऊन उभा राहिलेला एक सच्चा राजा आम्हाला दिसलेला आहे.
आता हे जे धर्मयुद्ध पेटवण्यासाठी शिवाजीची जी प्रतिमा वापरली जाते आहे त्याच्या बाबतीमध्ये खरं तर कसलेच पुरावे नाही आहेत, परंतु हे काय करतायत, वारंवार असले खोटे पुरावे आणि खोट्या गोष्टी पसरवायच्या आहेत. तर लोकांची धर्मभावना फार नाजूक असते आणि नाजूक धर्मभावनेवर बोट ठेवलं की माणसं भावनिक होतात आणि भावनिक झाले की दंगली करतात आणि दंगली केल्या की काही लोकांची पोटं भरतात. आता पोटं भरण्यासाठी आणि दंगली घडवण्यासाठी जर चला, संभाजी एवढ्या भगत. मोठ्या महामानवांचा जर संभाजी भगत, मी एक पत्रकार आहे. महाराष्ट्रात दंगली झाल्या नाही पाहिजेत म्हणून ही चर्चा आहे. जे दंगली करतात म्हणूनच मला पण वाटतं त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी मी मान्यवरांना इथे आणलेलं आहे. त्यामुळे ही चर्चा महाराष्ट्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि विलासराव, मी तुमचा अत्यंत आभारी आहे. हां मी अत्यंत आभारी आहे. तुमच्यासारखे सुज्ञान आणि अत्यंत सज्जन माणसं जी आहेत त्यांना वाटतं की या महाराष्ट्रामध्ये दंगली होऊ नये, त्या देशामध्ये दंगली होऊ नयेत, परंतु काही लोकांना धर्मभावना वापरायची आहे. आता त्यांच्याबरोबर काय चर्चा करणार हो.